श्रोत्यानो, आज आम्ही योहान कृष्णवर्तमान ह्याच्या 18व्या अध्यायाचे अध्ययन सुरू करीत आहोत. वरच्या खोलीतील संभाषणाचा आता शेवट होत आहे. ते 13व्या अध्याय सुरू होऊन 17व्या अध्यायातील प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या विलक्षण प्रार्थनेद्वारे त्याचा शेवट होत आहे. ऑगस्टिन ह्यांनी ह्या संभाषणाविषयी एक विधान केले ते असे. ते म्हणतात की हे शब्दांच्या दृष्टिकोनातून सोपे वाटते, पण कल्पनांच्या बाबतीत अनाकलनीय आहे. आता आम्ही ह्या शुभवर्तमानाच्या 5व्या भागात येत आहोत. जगासमोर ख्रिस्ताची साक्ष. ह्यामध्ये 18 ते 20 अध्याय आहेत. आम्हाला दिसेल श्रोत्यांनो की प्रभू येशूला अटक करण्यात आली व मुख्य याजकाकडे नेण्यात आले. ह्या ठिकाणी मत्ते, मार्क आणि लूक ह्यांच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे योहानाने हे मांडलेले आहे. त्या शुभवर्तमानांमध्ये ख्रिस्ताच्या मानवतेवर जोर आहे. त्याचा मानवी स्वभाव, तारणाऱ्याचे दुःख ह्यावर जोर आहे. पहिल्या 3 शुभवर्तमानांच्या नोंदणीत जेव्हा प्रभू येशू यरुशलेमकडे वाटचाल करतो, तेव्हा तो म्हणतो की तो तेथे मरण्यासाठी जात आहे. तो त्याच्या मृत्यूला, त्याला जी वागणूक देण्यात येणार आहे, गैरयहुद्यांच्या हाती त्याची जी निंदा करण्यात येणार आहे व त्याचे देहरूपाने जे पुनरुत्थान आहे ते त्याने सांगितलेले आहे. योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू येशूच्या ईश्वरत्वावर भर आहे. ह्या शुभवर्तमानात तो परमेश्वर मानव दर्शविण्यात आला आहे व त्याच्या गौरवावर भर देण्यात आलेला आहे. त्याच्या अटकेत, त्याच्या मृत्यूत, त्याच्या पुनरुत्थानात आम्ही त्याचे गौरव पाहणार आहोत. स्मरण करा की आपल्या संभाषणात त्याने किती वेळा मी पित्याकडे वापस परतत आहे हे नमूद केले. हे त्याच्या गौरवावर जो भर आहे त्याच्याशी संबंधित आहे. आता आपण पहिलं वचन वाचूया. योहान कृष्णवर्तमान 18 अध्याय, पहिले वचन. हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती. तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ह्या भागामध्ये आम्हाला त्याचे सामर्थ्य व त्याची दीनता ह्यामध्ये सुंदर सामंजस्य आढळते. असं दिसतं श्रोत्यांनो की त्याने अनेक रात्री उघड्यावर एकांतात घालवल्या. यरुशलेम सोडून किद्रोन ओहळाच्या पलीकडे तो का गेला हा प्रश्न उद्भवतो. अर्थातच तो तेथे नेहमी जात असावा असे वाटते. दुसरं वचन बघा, 18 अध्याय, दुसरे वचन. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. लुक्रू शुभवर्तमान 21 अध्याय आणि 37व्या वचनामध्ये लोक आम्हाला सांगतो, तो दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्रीस बाहेर जाऊन ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्यावर राहत असे. आणि पुन्हा लुक्रू शुभवर्तमान 22 अध्याय 39व्या वचनामध्ये तो सांगतो, लुक्रू शुभवर्तमान 22 अध्याय 39 वचन. मग तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनाच्या डोंगराकडे गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. आमच्या प्रभूने हे ओहळ तेव्हा ओलांडले जेव्हा यहुदाने त्याचा विश्वासघात करण्यास संमती दिली. कदाचित आपणास आठवत असेल श्रोत्यानो की ह्याच ओहळाला ज्याचा विश्वासघात करण्यात आला होता त्याने ओलांडण्याविषयी आहे. दावीद राजा जेव्हा त्याचा पुत्र अबशालोम त्याच्या विरुद्ध त्याने बंड केले व अहितोपेल जो त्याचा मित्र व सल्लागार होता त्याने त्याचा विश्वासघात केला. आम्हाला जितकी माहिती आहे त्यावरून आम्ही सांगू शकतो की प्रभू येशूने यरुशलेममध्ये कधीच रात्र घालवली नाही. त्याच्या जीवनाच्या शेवटल्या आठवड्यात तो बेथेने येथे गेला आणि मित्रांसोबत राहिला. ह्या शेवटल्या रात्री सुद्धा त्याने शहर सोडले व तो गेत्सेमने बागेत गेला. या शांत स्थळी स्वतःच्या शत्रूंना त्याला पकडण्याची संधी मिळावी म्हणून तो जात आहे. ते त्याच्यावर हात टाकू पाहत होते, पण त्यांना लोकांची भीती वाटत होती. ते मंदिरात किंवा यरुशलेमच्या रस्त्यावर त्याच्यावर हात टाकू शकले नाहीत. बागेतील ज्या येशू ख्रिस्ताच्या वेदना आहेत त्या वेदनांना योहान सांगत नाही, हे लक्षात घ्या. योहान त्याची प्रार्थना व अत्यंत दुःख नोंदित नाही. त्याऐवजी तो त्याच्या गौरवाविषयी बोलतो. तो ख्रिस्ताच्या ईश्वरत्वावर भर देतो, परंतु दुसऱ्या शुभवर्तमानात त्याच्या मानवतेवर भर आहे. आपल्या लक्षात येईल श्रोत्यानो की ख्रिस्ताने त्याला जेव्हा अटक करण्यास लोक आलेत तेव्हा त्यांचा विरोध केला नाही. तो देवाचा कोकरा आहे जो विरोध करीत नाही. त्याचे त्यांनी हाल केले,
तरी ते त्याने सोशिले आणि त्याने आपले तोंड सुद्धा उघडिले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडिले नाही. हे आम्हाला यशायाचे पुस्तक 53 अध्याय 7व्या वचनामध्ये वाचायला मिळते. त्याच्या व्यक्तित्वाचा जो मोठेपणा आहे श्रोतानो, तो खरोखर आश्चर्यचकित करणारा आहे. स्मरण करा की आधीच्या घटनांमध्ये जेव्हा प्रभू येशूवर शत्रूंनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो त्यांच्यापासून निसटला आणि निघून गेला. तो चमत्कारिक रीतीने अदृश्य होऊ शकला असता. आता तो स्वतःला उघडपणे त्यांच्या समोर प्रगट करीत आहे. हे लक्षात घेणे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. आता 3रं वचन बघा. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परुषी ह्यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. त्याने काय म्हटले हे लूक आम्हाला सांगतो. लूक शुभवर्तमान 22वा अध्याय आणि 52 वचन सांगतं, जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार व वडील त्याच्यावर चालून आले होते, त्यांना येशू म्हणाला, जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तरवारी व सोटे घेऊन निघाला काय? तो म्हणतो की लोकांचा समुदाय बाहेर आला. समुदाय म्हणजे जवळपास त्यात 500 लोक असावेत. मग ते सांगतो की यहुदासोबत मोठा समुदाय आला. ते इतक्या संख्येने तलवारी व सोटे घेऊन का आले? त्या समुदायाला माहीत होते की त्याने इतके महान चमत्कार केलेले आहेत आणि त्यांना वाटले की जर ते अनेकांना घेऊन येतील तर त्याला निश्चितच पकडू शकतील. आता आमच्या प्रभूचा मोठेपणा पहा. 4थं वचन आम्हाला सांगतं, 18वा अध्याय 4थे वचन. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधिता? श्रोत्यांनो, काय आपणाला वाटतं का की हा एक गरीब, दुर्बळ असा व्यक्ती आहे ज्याला चलाख धार्मिक पुढाऱ्यांनी आणि रोमच्या सत्ताधिकाऱ्यांनी जाळ्यात पकडले आहे? जर त्याने स्वतःला त्यांच्या स्वाधीन केले नसते, तर सर्व हत्यारे जी त्यांच्याजवळ होती ती निरुपयोगी आणि व्यर्थ ठरली असती. 5वं वचन. त्यांनी त्याला उत्तर दिले, नासरेतकर येशूला. तो त्यांना म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्याबरोबर उभा होता. ते त्याला नासरेतकर येशू संबोधतात. ते त्याला मोठेपण देण्याकरिता राजी नाहीत. ते त्याला ख्रिस्त संबोधण्याकरिता नकार देतात. ठीक आहे, कारण येशू हे नाव सर्व नावाहून श्रेष्ठ आहे. एक दिवस असा येणार आहे जेव्हा पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील, नरकातील सर्व त्याच्या नावापुढे गुडघे टेकतील. परंतु श्रोतांनो, आता हा समुदाय त्याला तारणारा ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र म्हणून मानित नाहीत. त्यांना त्याची ओळख नव्हती. ह्या सर्वांपेक्षा आश्चर्याची नवलाची गोष्ट म्हणजे यहुदासुद्धा पहिले त्याला ओळखत नव्हता. यहुदा त्याला का ओळखीत नव्हता हा प्रश्न आहे. पॉल करिंथकरास 2 पत्र 4था अध्याय 3 आणि 4 वचनांमध्ये म्हणतो. माझ्यासोबत उघडा. करिंथकरास 2 पत्र 4था अध्याय 3 आणि 4 वचने. परंतु आमची सुवार्ता आच्छादिलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादिलेली आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. आम्हाला सांगण्यात आले आहे की स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही व नाही तो त्यांना जाणू शकतो, कारण त्याची ओळख आत्म्याने होते. मला वाटतं यहुदाने त्याला ओळखले नाही, कारण तो तेथे गौरवी प्रभू म्हणून उभा होता. 6वं वचन बघा. 18वा अध्याय 6वं वचन. मीच तो आहे असे तो म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये आम्ही वाचले होते. माझ्यासोबत उघडा. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय आणि 14वे वचन. तो म्हणतो, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. ते गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. ह्या काळोख्या तासाला सुद्धा जेव्हा तो स्वतःला देवाचा कोकरा, जो संपूर्ण जगाचे पापहरण करतो म्हणून देत होता, तेव्हा स्वतःचे ईश्वरत्व तो प्रगट करतो व ते मागे हटून जमिनीवर पडतात.
त्याने ह्या लोकांना प्रगट केले की सर्व अधिकार त्याच्या हातात आहे व त्याच्या परवानगीशिवाय ते त्याला अटक करू शकत नाहीत. त्याची उपासना करण्यास ते समोर पडले नाहीत. ते भयभीत होऊन व विस्मयाने भरून मागे पडलेत. जेव्हा ते मागे पडले तेव्हा मला वाटतं काही वेळासाठी तेथे फार गोंधळ उडाला असेल. ते फक्त नासरेतच्या येशूला पाहत नव्हते, परंतु परमेश्वर जो मानव गौरवी प्रभू आहे त्याला पाहत होते. ह्याद्वारे स्तोत्रसंहिता 27 अध्याय 1 आणि 2 मधील भविष्यवाणी पूर्ण झाली. ही देवाची बाजू आहे श्रोत्यानो. आणि स्तोत्रसंहिता 27 अध्याय 1 आणि 2 वचने आम्हाला सांगतात. स्तोत्रसंहिता 27 अध्याय 1 आणि 2 वचने. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू? दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले तेव्हा तेच ठेच लागून पडले. नंतर स्तोत्रसंहिता 35 अध्याय आणि 4 वचनामध्ये मानवाची बाजू आम्हाला दिसते. स्तोत्रसंहिता 35 अध्याय 4 वचन. माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजित होत, माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो. नंतर स्तोत्रसंहिता 40 अध्याय 14 वचन आम्हाला सांगते. स्तोत्रसंहिता 40 अध्याय 14 वचन. जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजित होत, माझे विघ्न संतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावत. श्रोत्यानो, अगदी थोड्या वेळासाठी आमच्या प्रभूने जेव्हा स्वतःचे गौरव त्यांना प्रगट केले तेव्हा किती भविष्यद्वाण्यांची पूर्ती झाली ते लक्षात घ्या. ते नासरेतच्या येशूला पाहत होते. तो तेथे आहे, पण तो गौरवी प्रभू आहे. आज श्रोत्यानो, आपण कोणाला पाहता? तो कोण आहे हे आपणाला माहीत आहे काय? न तारलेल्या लोकांना तो माहिती नाही. लोक पवित्र शास्त्र वाचतात, धार्मिक बनण्याचा प्रयत्न करतात, नैतिक रूपाने चांगले बनण्याचा प्रयत्न करतात, परंतु नासरेतमधील येशू ख्रिस्त आहे, जो जिवंत देवाचा पुत्र आहे, त्याला ते पाहत नाहीत. आता 18 अध्याय 7 ते 9 वचने आम्हाला सांगतात. 18 अध्याय 7 ते 9 वचने. तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा विचारले, कोणाला शोधता? ते म्हणाले, नासरेतकर येशूला. येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधित असाल तर ह्यांना जाऊ द्या. जे तू मला दिले आहे त्यातून मी एकही हरविला नाही, असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. आता येशूचा मोठेपणा लक्षात घ्या. तो सर्वांवर सत्ता ठेवणार आहे. तो त्यांना कोणाला अटक करायचे कोणाला नाही हे सांगतो. अशी भविष्यवाणी होती की मेंढपाळ घेतल्या जाईल व मेंढरे इकडे तिकडे पांगतील. आणि येशूने म्हटले, त्यापैकी एक सुद्धा हरवणार नाही. शिष्यांना अटक करण्यात येणार नाही. त्यांना अटक झाली नाही हे मनोवेधक आहे ना श्रोत्यानो. आता कोणाला वाटेल की त्याने त्यांना साक्षीदार किंवा सोबत राहण्याकरिता नेले असावे, परंतु नाही. 10 वचन आम्हाला सांगतं, शिमोन पेत्राजवळ तरवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्क होते. त्यांनी शिमोन पेत्राला ह्यासाठी अटक का केली नाही हा प्रश्न आहे. पुढे 11 वचन आम्हाला सांगतं, येशू पेत्राला म्हणाला, तरवार म्यानात घाल. पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय? डॉक्टर लूक आम्हाला सांगतात की येशूने त्या माणसाच्या कानाला स्पर्श केला व त्याचा कान बरा केला, परंतु त्यांनी पेत्राला अटक का केली नाही? कारण प्रभू येशूने म्हटले, तुम्ही ह्यांना जाऊ द्या. प्रभू येशू हुकूम देणारा होता. शिमोन पेत्र अज्ञानी मासे पकडणारा होता. तो बहुधा फार उठून दिसणारा होता. तो म्हणतो की तू जेथे जातो तेथे मी का येऊ शकत नाही? तो म्हणाला की मी तुझ्यासाठी आपला प्राण देईन व त्याच्या म्हणण्यात अर्थ होता. परंतु प्रभूने म्हटले, तू स्वतःला ओळखत नाहीस. त्या रात्री तू मला 3दा नाकारशील. श्रोत्यांनो, तो स्वतःच्या बळावर हे करू शकत नव्हता. पौलाचा सुद्धा हाच अनुभव होता. तो म्हणतो की त्याच्याजवळ इच्छा आहे, परंतु कसे करावे हे त्याला समजत नाही. फक्त पवित्र आत्माच ख्रिस्ताला समर्पित जीवन निर्माण करू शकतो. मला वाटतं पेत्र मनात विचार करीत होता की मी त्याच्यासाठी मरू शकतो आणि हे मी त्याला दाखवून देईन. पेत्र एक चांगला
मासे धरणारा होता. तो जाळी फार कुशलतेने फेकू शकत होता, परंतु तलवार चालविण्यात मात्र अगदी अडाणी होता. डोके उडविण्याऐवजी त्याचा निशाणा कानावर पडला आणि आमचा प्रभू पेत्राला सांगतो, तलवार म्यानात घाल. आधी जेव्हा येशूने त्यांना तलवार ठेवण्याचा सल्ला दिला, तेव्हा ती तलवार त्यांच्या सुरक्षिततेसाठी होती. प्रभू येशूच्या संरक्षणासाठी नाही. आमचा प्रभू स्वतःला त्यांच्या हाती देत आहे. पित्याने जो प्याला मला दिला आहे, तो मी पिण्यास जात आहे असे म्हणून तो ह्या ठिकाणी तयारी करीत आहे. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रात अनेक कपांचा उल्लेख आहे. पहिला कप जो आम्हाला पाहायला मिळतो स्तोत्रसंहिता 116 अध्याय आणि 13व्या वचनामध्ये, तो तारणाचा कप आहे, तारणाचा प्याला आहे. स्तोत्रसंहिता 116 अध्याय आणि 13वे वचन. मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीन. आणि नंतर जो दुसरा प्याला किंवा कप आम्हाला वाचायला मिळतो, तो आहे सांत्वनाचा प्याला. इर्मयाचे पुस्तक 16वा अध्याय आणि 7वे वचन. इर्मया 16 अध्याय आणि 7वे वचन. मृतांविषयी एखाद्याचे समाधान करावे म्हणून कोणी त्याच्यासाठी भाकरी मोडणार नाहीत. कोणाचे आईबाप मेले तर त्यांचे सांत्वन करण्यास कोणी त्यांच्यापुढे प्याला करणार नाहीत. नंतर एक आनंदाचा प्याला आम्हाला पाहायला मिळतो, तो आहे स्तोत्रसंहिता 23 अध्याय आणि 5वे वचन. स्तोत्रसंहिता 23 अध्याय 5वे वचन. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. श्रोत्यानो, हा कप, हा जो प्याला आमचा प्रभू पिणार होता, तो त्याला पित्याने दिला होता. तो भयंकर असा प्याला होता. आणि प्रभू येशूने गेत्सेमने बागेमध्ये प्रार्थना केली होती. लूक शुभवर्तमान ह्याचा 22वा अध्याय आणि 42वे वचन सांगतं, हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. श्रोत्यानो, हा न्यायाचा कप होता, जो त्याने वधस्तंभावर आमच्यासाठी प्राशन केला. जो कोणी ख्रिस्ताकडे पाठ फिरवतो, त्याला हा न्यायाचा कप स्वतः प्राशन करावा लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताने तो त्या वधस्तंभावर आमच्यासाठी प्राशन केला. स्मरणात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त परिपूर्ण मानव होता, पाप विरहित होता. तरी त्याने तो तिरस्कृत प्याला तुमच्या आणि माझ्यासाठी स्वीकारला, कारण तो तुमच्या आणि माझ्या पापांचा प्याला होता. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या पापांची खंडणी भरून दिलेली आहे. त्याने आपले पवित्र रक्त त्या वधस्तंभावर सांडवलेले आहे. त्याने तारणाचे कार्य त्या वधस्तंभावर पूर्ण केले. आता आम्हाला पापांची क्षमा, पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता काहीच करण्याची गरज नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने ते कार्य त्या वधस्तंभावर पूर्ण केले आहे. आम्हाला फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवायचा आहे. आज जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाठ फिरवित आहात, त्याला नाकारित आहात, तर लक्षात घ्या की परमेश्वराचे पवित्र वचन सांगते की न्यायाचा हा कप आपणाला स्वतःला प्राशन करावा लागेल. परंतु जर आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, येशू ख्रिस्ताच्याद्वारे पापांची क्षमा प्राप्त करून घेता, तर आपणासाठी अनंत काळचे जीवन ठेवलेले आहे, जे स्वर्गामध्ये आपण व्यतीत करू शकाल. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त आज सुद्धा प्रत्येक व्यक्तीची वाट पाहत आहे. त्याची कृपा अद्यापही आमच्याकरिता ठेवलेली आहे. जर अद्यापही आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही, तर आज आपणाजवळ संधी आहे. आपल्या सर्व पापांबद्दल पश्चाताप करा आणि त्याच्या हातात आपले जीवन समर्पित करा. लक्षात ठेवा की ही कृपेची वेळ एक दिवस संपणार आहे. हाच प्रभू येशू ख्रिस्त, जो आमचा तारणार आहे, तो न्यायाधीशाच्या रूपात ह्या जगात येणार आहे. त्यापूर्वी जेव्हा आम्हाला संधी मिळालेली आहे, तेव्हा आम्ही योग्य तो निर्णय घ्यायला हवा. म्हणून श्रोत्यानो, वेळ गमावू नका. आजच प्रभू येशू ख्रिस्ताला आपले जीवन द्या आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.